आत्मामालिक ध्यानपीठ येथे 23 जुलै ते 29 जुलै 2026 दरम्यान भव्य गुरुपौर्णिमा महोत्सवाला उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे। या महोत्सवानिमित्त आत्मामालिक संकुलाकडून सर्व पालकांना अन्नदान सेवेत सहभागी होऊन या पवित्र कार्यात आपलं योगदान देण्याचं नम्र आवाहन करण्यात आलं आहे। पुरणगाव येथील प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी ब्लू डे आणि रेन डान्स या उपक्रमाचं विशेष आयोजन करण्यात आलं होतं। या उपक्रमात लहानग्या विद्यार्थ्यांनी पावसाच्या गाण्यावर नाचत आणि विविध खेळांचा आनंद घेत मोठा उत्साह दाखवलाय। सेमी इंग्लिश मीडियम गुरुकुलाच्या विद्यार्थ्यांना आता आत्म अंकुर ही विशेष ओळख देण्यात आली आहे। माननीय प्राचार्यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या आत्म अंकुर टी शर्टचं मोठ्या उत्साहात अनावरण करण्यात आलंय। इंग्लिश मीडियम गुरुकुल येवला येथे अध्यक्ष माननीय हनुमंतरावजी भोंगळे साहेब यांच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांचा ग्रीन डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी हिरव्या रंगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांना निसर्ग प्रेम आणि पर्यावरण संवर्धनाचा मोलाचा संदेश देण्यात आला। 7व्या महिन्यात जन्मलेल्या आणि गंभीर स्थितीत असलेल्या एका चिमुकल्यावर आत्मामालिक हॉस्पिटलमध्ये मोफत व यशस्वी उपचार करून त्याला नवजीवन देण्यात आले होते। या चिमुकल्याच्या पहिल्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्याच्या पालकांनी हॉस्पिटलला भेट दिली। तिथे डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि कर्मचाऱ्यांसोबत केक कापून त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत सर्वांचे आभार मानले। पुरणगाव येथील गुरुकुलामध्ये स्वच्छ वारी हिरवी वारी या विषयावर पोस्टर मेकिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अत्यंत आकर्षक पोस्टर्स रेखाटून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि वारकरी परंपरेतील स्वच्छतेचं महत्त्व प्रभावीपणे मांडलं। इंग्लिश मीडियम गुरुकुल जवळके येथे आषाढी एकादशीचं औचित्य साधून नामकीर्तन, भजन व नाद विठूचा या विशेष आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर स्पेशल सेमी विभागातील वसतिगृह शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वेच्छेने रक्तदान केलंय। रक्तदान हेच श्रेष्ठ दान या उक्तीप्रमाणे शिक्षकांनी स्वतःहून रक्तदान करून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याच्या कार्यात मोलाचं योगदान दिलंय। इंग्लिश मीडियम गुरुकुल नेरले येथे आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत पायी दिंडी काढून वारकरी परंपरेचा सोहळा अनुभवला। तसेच गुरुपौर्णिमेनिमित्त वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सत्संग आणि ध्यान साधनेतून सहभागी होत अत्यंत भक्तिमय वातावरणात भावपूर्ण गुरुपूजन केले। आत्मामालिक ध्यानपीठ येथे सर्व संत मांदियाळी यांच्या पावन उपस्थितीमध्ये तसेच संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब आणि सर्व ट्रस्ट मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये आषाढी एकादशी निमित्त विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। या प्रसंगी भाविकांनी परमपूज्य कनकेश्वरी माताजी यांच्या अमृततुल्य प्रवचनाचा लाभ घेतला। यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब म्हणाले, आषाढी एकादशी हा भक्ती, सेवा आणि नामस्मरणाचा पवित्र उत्सव आहे। सर्व भाविकांनी या आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घेऊन आपलं जीवन पावन करावं।